मी आदित्य विष्णू गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दक्षिण मध्य मुंबईचा जिल्ह्याचा सरचिटणीस. आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय अजितदादा पवार यांचा 28 तारखेला सकाळी विमान दुर्घटनेत या ठिकाणी दुर्दैवी अंत झाला. खरं तर हे नको व्हायला पाहिजे होतं. महाराष्ट्रावर हे खूप मोठं दुःखाचं डोंगर या ठिकाणी कोसळलेलं आहे. महाराष्ट्राचा आधार या ठिकाणी गेलेला आहे. महाराष्ट्रासह केंद्रातही दादांचं त्या ठिकाणी वजन होतं. शेतकऱ्यावर, कष्टकऱ्यावर, सामान्य माणसांवर, सर्वांवर समान प्रेम करणारे आणि सर्वांना समान न्याय देणारे असं ते नेतृत्व होतं. माझ्या आयुष्यात 3 वेळा दादांना मला भेटण्याचा योग आला. 3 वेळा कोणता हा छोटा कार्यकर्ता आहे का मोठा कार्यकर्ता आहे असं नाही, हा माझा कार्यकर्ता आहे. माझ्यासाठी सगळे कार्यकर्ते समान अशी त्यांनी मला वागणूक त्या ठिकाणी दिली की बाबा मी एका काम घेऊन दादांकडे त्या ठिकाणी 2000 कोरोनाच्या काळात 20 साली त्या ठिकाणी घेऊन गेला असतो. मी दादांच्या गाडीच्या बाहेर त्या ठिकाणी लांब उभा होतो, कारण आमच्या कॉलनीतला एक विषय होता. त्यावेळी दादांनी लांबून मला हाक देऊन त्या ठिकाणी बोलला, बाबा काय तुझं काय काम आहे. तर माझं दादांना लेटर असं हॉस्पिटलचा ठिकाणी विषय. तर दादाने त्वरित त्या ठिकाणी फोन लावून माझं त्या ठिकाणी त्यांनी काम केलं. असे ते दादा होते. शेतकरी, ते स्वतः शेतकरी असून शेतीची सगळी माहिती, अर्थव्यवस्थेची सगळी माहिती दादांना त्या ठिकाणी होती. दादांसारखा विद्वान माणूस हा महाराष्ट्राला आणि देशाला परत लागणं अयोग्य आहे. आणि आमच्या कार्यकर्त्यांमध्ये एवढं भावनिक विषय त्या ठिकाणी झालेला आहे. आम्हाला 3-4 दिवस झाला आम्हाला भूक लागे नाही. आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सगळं दुःखात त्या ठिकाणी चाललेलं आहे. कोण घरातून बाहेर पडायला मागत नाहीत. माझ्या घरातले माझी आजी असो किंवा माझी आई असो, त्या ठिकाणी ते सतत राहून त्याच्या त्या बातम्या बघून, सोशल मीडियावर त्यांच्या त्या पोस्ट बघून त्या ठिकाणी त्यांना रडू कोसळत आहे. तरी परत दादासारखा उपमुख्यमंत्री या ठिकाणी महाराष्ट्राला लाभणार नाही. दादांच्या रूपाने, दादांची सावली सुनंदराव वहिनी यांनी काल उपमुख्यमंत्री शपथ घेतली. त्यात काही लोक राजकारण करत आहेत. त्यात राजकारण न करता आपण दादांची छवी त्यांच्यामध्ये पाहावी. आणि जसं महाराष्ट्राने दादाला डोक्यावर उचलून घेतलं तसंच आपण सुनंदराबाईला डोक्यावर उचलून घेऊया आणि ते दादांसारखं या ठिकाणी महाराष्ट्राची काळजी घेतील आणि आपल्या सर्व महाराष्ट्राच्या जनतेला ते सांभाळून घेतील असं या ठिकाणी आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वास आहे. तरी आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते या ठिकाणी सुनंदराव वहिनींच्या मागे ठामपणे आम्ही उभे आहोत. आणि त्यांच्यावरही आम्ही त्या ठिकाणी त्यांना दादांवर जेवढं प्रेम केलं त्याच्यावर दुप्पट प्रेम आम्ही त्या ठिकाणी त्यांना आम्ही पदाधिकारी हे सर्व देणार आहोत. आणि आम्ही सर्व दक्षिण मध्य मुंबई आणि त्यांच्या मागे आम्ही चट्टानसारखे ठामपणे उभं राहू. तेच आमची दादांना भावपूर्ण श्रद्धांजली.